नमस्कार मित्रांनो, टायटल वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना, पण मित्रांनो ही घटना सत्य आहे। नंदगड गाव हे असे गाव आहे ज्या गावची 12 वर्षातून यात्रा होते आणि ही 12 वर्षातून यात्रा होत असताना लक्ष्मीची संपूर्ण गाव हे नंदगडच्या बाजूला जंगलामध्ये एक मोठा किल्ला आहे आनंदगड नावाचा। दुर्गा देवीची यात्रा भरते आणि सगळं गाव हे पूर्ण रात्रभर या किल्ल्यामध्ये वस्तीसाठी राहायला जाते आणि देवीचा पूर्ण रात्रभर जागर चालू असतो। असं हे आपल्याला हल्लीच्या कलियुगामध्ये सुद्धा आश्चर्य करायला लावणारी गोष्ट म्हणजे सगळं गाव पूर्ण या यात्रेसाठी फॅमिलीला घेऊन कुटुंबाला घेऊन पूर्ण रात्रभर या जंगलामध्ये राहतात आणि देवीचा रात्रभर जागर चालू असतो। खूप छान वाटते, खूप जबरदस्त असं, आणि अशी गोष्ट पाहायला आपल्याला मिळत नाही। आणि ही यात्रा आहे ही 25 वर्षानंतर ही यात्रा भरलेली आहे आणि उत्साह सगळ्यांचा गगनात मावेना असा आहे। खूप जबरदस्त असं प्रत्येकानं आपल्या आपल्या घरांची रंगरंगोटी करून घरांची सजावट करून यात्रेची फुल जय्यत तयारी आहे। आणि ह्या लक्ष्मीच्या यात्रेच्या अगोदर किल्ल्यावरती ही स्वयंभू दुर्गा मातेची यात्रा भरते आणि सगळं गाव संपूर्ण गाव एक दिवस एक रात्र या किल्ल्यामध्ये या जंगलातील किल्ल्यामध्ये वस्तीला थांबतो आणि सकाळी उठून मग यात्राची सांगता होते आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या घरी निघतात। मग आहे बोला अंगाला झोमणारा गार वाऱ्यासाठी तर शेकोट्या पेटलेल्या आहेतच, पण 25 वर्षानंतर होणाऱ्या यात्रेची ऊर्जा या मित्रांनो काही वेगळीच आहे आणि ती या यात्रेतून आपल्याला दिसून येत आहे। देवीच्या गोंधळाला सुरुवात झालेली आहे। महादेव हस्तिकर कुठे असतील त्यांनी अभिजित कलेकरांशी भेटायचं आहे स्टेजच्या समोर। महादेव हस्तिकर सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी व नवसाला पावणारी अशी देवी म्हणजे दुर्गा देवी। नंदगड आनंदगड किल्ला नंदगड। ब्राइटनेस वाढ करूया।
स्वर्गीय प्रवासामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. आपण आलेलो आहोत ते म्हणजे स्वयंभू दुर्गादेवी मंदिर, आनंदगड किल्ला, नंदगड या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपल्याला देवीची माहिती या गावचे सुपुत्र आणि मानाचे मानकरी ते आपल्याला देवीबद्दल पुढे. यावर्षी जवळपास 24 वर्षानंतर नंदगडची जत्रा म्हणजे लक्ष्मी ग्रामोत्सव नंदगडच्या यात्रेचं आयोजन केलेलं आहे. त्या यात्रेच्या अगोदर इथं दुर्गादेवीचा गोंधळ असतो आणि कितीतरी भाविक इथं आलेले आहेत आणि आज इथं दुर्गादेवीचा गोंधळचा कार्यक्रम असल्या कारणाने आलेलो आहोत. नमस्कार, आम्ही आनंदगड किल्ला नंदगडमध्ये इथं दुर्गादेवीचं मंदिर आहे. हा जो पाषाण दुर्गादेवीची मूर्ती स्वयंभू प्रकट झालेली आहे. नाक, डोळे, कान वगैरे असं स्पष्ट रूपे इथं स्वयंभू मूर्ती प्रकट झालेली आहे. आतमध्ये समोरचा भाग आहे. या आज इथला गोंधळ आहे. 25 वर्षांचा गोंधळ इथं साजरा होत आहे. कारण की श्री ग्रामदेवता महालक्ष्मी नंदगडची यात्रोत्सव 2025मध्ये 12 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानिमित्त इथं गोंधळ आज होतोय आणि इथं संपूर्ण रात इथं जागरण गोंधळ आहे. कितीतरी भाविक, हजारो भाविक इथं आलेले आहेत. इथं देवीला बकऱ्याचा मान चढवला जातो आणि त्याच्यानंतर प्रसादाने रात्रभर गोंधळ होतो. नमस्कार, धन्यवाद. आणि आता जे दुर्गादेवीचं रूप पाहता ह्याचा नाक, डोळे, कान असं स्पष्टपणे उमटलेली देवी आहे, जो स्वयंभू प्रकट झालेली आहे. उत्साह कमिटीकडून हार्दिक स्वागत. येणाऱ्या यात्रा काळामध्ये अशा सहकार्याची अपेक्षा आम्ही तुमच्याकडून व्यक्त करत आहे. महादेव रुद्रप्पा दोडमणी नंदगड 501 महादेव रुद्रप्पा दोडमणी नंदगड 501 रुपये. सुशीला नाईक 50 रुपये. बदामी साहेब स्टेजच्या उजव्या बाजूला शाकाहारी नंदगड गावातील संपूर्ण कुटुंबीय हे मित्रांनो या जंगलातील किल्ल्यामध्ये, आनंदगड नावाचा किल्ला आहे, या किल्ल्यामध्ये जमलेले आहेत. घनदाट अशा जंगलामध्ये हा किल्ला आहे आणि तसं बघायला गेलं तर चिटपाखरूसुद्धा इथं फिरकताना अवघड अशा ठिकाणी लहान लहान मुलं आणि सर्व कुटुंबीय आपल्या सर्व कुटुंबियासमेत या यात्रेला जमलेले आहेत आणि संपूर्ण गाव आपल्या घरादाराला लॉक लावून या एक रात्र संपूर्ण या जंगलामध्ये वस्तीसाठी असतं, यात्रेसाठी असतं. आणि या ठिकाणी दुर्गादेवीचा हा गोंधळ भरला जातो आणि गोंधळ झाल्यानंतर मित्रांनो देवीला ज्यावेळी बोकडाचा मान दिला जातो आणि तो मान त्याच्यानंतर या ठिकाणी महाप्रसाद होतो. याची नोंद घ्यावी असे आमच्या उत्सव कमिटीचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी सुचवले आहे. मी सर्व भाविकांचे आणि खूप जबरदस्त अशी ही यात्रा, खूप मन भारावून गेलं कारण इतक्या अशा घनदाट अशा जंगलामध्ये वारा मस्त वारे घ्यायचा आहे. प्रसाद घेतलेल्या युवा कार्यकर्त्यांना विनंती आहे. आम्ही पुन्हा पुन्हा आपल्याला सूचित करू इच्छित आहोत. अजून काही 10 ते 15 मिनिटांची सेवा चालू. आता इथं जी ही आनंदगड किल्ल्याची आहे अशी संपूर्ण ठिकाणी आहे आणि पलीकडे इथं मंदिर आहे. पहिला गोंधळ झाला साधू संता घरी, पहिला गोंधळ झाला तो साधू संता घरी, दुसरा गोंधळ झाला
जगस्य चिंतनो ये नाज है तेरी नाज हम देखे तेरे नहीं जब नाज है नमस्कार मित्रांनो, आपल्या आडवाटीवरच्या या स्वर्गीय प्रवासामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. आपण आलेलो आहोत ते म्हणजे नर्मदा जो किल्ला आहे, आनंदगड किल्ला, त्यावरती आपल्या दुर्गामातेचं मंदिर आहे आणि ते मंदिर आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत. मंदिराबद्दल आपल्याला गावचे राजू पाटील आणि नारायण पाटील हे आपल्याला मंदिराबद्दल आणि एकंदरीत या यात्रेबद्दल माहिती देतील. पुढे दर 12 वर्षांनी नगरची ग्रामदेवता ही लक्ष्मी देवीचा यात्रोत्सव आम्ही करत असतो. गेल्या 24 वर्षानंतर या ठिकाणी नगरची ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीचा यात्रोत्सव करण्याचा निर्णय नगर गावातील समस्त नागरिकांनी व बनकरी मंडळींनी घेतला आहे. त्या निमित्तानं गेल्या 4 महिन्यापासून धार्मिक कमिटीच्या निर्देशानुसार या ठिकाणी यात्रोत्सवामध्ये जो धार्मिक विधी अतिशय उत्साहानं भक्तिभावामध्ये होत आहे. त्यानिमित्त आज स्वयंभू श्री दुर्गा देवीचा नवरात्र गोंधळाचा कार्यक्रम आज आयोजित केला होता. या ठिकाणी आनंदगड किल्ल्यावर श्री स्वयंभू श्री दुर्गा देवीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी गोंधळाच्या कार्यक्रमानिमित्त धनगड गावातील समस्त नागरिक, आबाल, वृद्ध, महिला, भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्या ज्येष्ठ व नातेवाईकांना सुद्धा आमंत्रित केलं होतं. संध्याकाळी 4 वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम गाराणा घालून देवीला साकडं घालण्यात आलं आणि त्या ठिकाणी बकऱ्याचा मान देऊन या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर ज्या यल्लमा देवीच्या पडल्या महिला भाविकांच्या असतात त्या पडले घालून या ठिकाणी मांडण्यात आला आणि जी परंपरा नंदगड गावची रीतिरिवाजानुसार जी आहे त्या पद्धतीनं हा सर्व कार्यक्रम झाला. त्यानंतर जे हक्काचे गोंधळी आहेत त्या गोंधळ्या चन्नमजबी लढाईचा हे होता उच्चार आणि भगवानलिंगाच होता. मित्रांनो, आनंदगड किल्ला नंदगड तरगड किल्ल्याचा हा दरवाजा आहे आणि हा पडीक स्वरूपात आहे. आता म्हणजे सध्या पडझड झालेली आहे. तर हा इथून ह्या किल्ल्याची एंट्री होती. इथं आता मातीचं म्हणजे पूर्ण पडझड झाल्यामुळे या ठिकाणी फक्त हे दरवाजाचा अवशेष आपल्याला पाहायला मिळतो. हा कोकण दर्शनी इकडचा हा बुरुज आहे. या साईडला ह्या बुरुजाचं एंड झालेलं आहे. पडझड झालं. हे रात्रीचं शूटिंग घेतलेलं आहे त्यामुळे तुम्हाला नेमकं खाली किती खोल दरी आहे हे लक्षात येत नाही. पण याच्यानंतर एक दिवसाचा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की किती उंच असा हा म्हणजे उंचावरती किल्ला आहे, बुरुज आहे आणि कोकणावरती पूर्ण पहारा देण्यासाठी या साईडला हा बुरुज आहे पश्चिम साईडला आणि एक बुरुज आहे तो दक्षिण दिशेकडे आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. 24 वर्षानंतर होणाऱ्या श्री स्वयंभू दुर्गा मातेचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास
जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आपण हा शेअर करावा। आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करावे। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा। लवकरच भेटू अशाच एका भन्नाट आड्यावाटेवरील प्रवासामध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।